20 जुलै दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर आपल्या न्याय हक्कांसाठी, आपल्या भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील गलथान कारभाराविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांनी जो भयानक, अमानुष आणि रक्तरंजित हल्ला केला त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. पॅलेट गन्स, अश्रुधुराचे नळकांडे आणि पोलिसांच्या लाठ्यांना खीळ ठोकून केलेल्या बेदम मारहाणीत निष्पाप विद्यार्थ्यांचं रक्त जंतर मंतरच्या रस्त्यांवर सांडलं. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली. हे प्रकरण थेट देशाच्या संसदेपर्यंत पोहोचलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक झालाय, रोज गद्दारोळ होतोय. परंतु देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत या विषयावर बोलायलाच तयार नाहीत. ते सभागृहात येतच नाहीत. परंतु सर्वात मोठा प्रश्न हा आहे की शांततेत चाललेल्या आंदोलनावर हा जीवघेणा हल्ला करण्याचे आदेश नक्की कुठून आले? या क्रूर कारवाईचा खरा मास्टर माइंड कोण? जेव्हा या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयावर माहिती अधिकाराचा प्रहार करण्यात आला, तेव्हा गृह मंत्रालयाने जे उत्तर दिलंय ते ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. आज आपण केंद्रीय गृह मंत्रालयाला विचारलेले ते 5 ज्वलंत प्रश्न कोणते आणि अमित शहांच्या मंत्रालयाने निर्लज्जपणे दिलेलं उत्तर यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आधी समजून घेऊया की 20 जुलै रोजी नक्की काय घडलं. जून ते जुलै दरम्यान देशातील हजारो तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी नीट पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत गोळा झाले होते. जंतर मंतरवर शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होतं. सरकार त्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी आंदोलकांशी चर्चा करायला तयार नाही. हे पाहून आंदोलकांनीच संसदेकडे जाण्याचा निर्णय घेतला व संसद भवनावर मोर्चा काढला. या मोर्चात अचानक दिल्ली पोलीस, सीआरपीएफ आणि रॅपिड ऍक्शन फोर्स आरएएफ यांच्या जवानांनी या तुकड्यांनी या विद्यार्थ्यांवर कोणतीही पूर्वकल्पना न देता आधी बेछूट लाठीचार्ज केला. त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. एवढंच नाही तर प्लास्टिक पॅलेट्सचा मारा देखील करण्यात आला, ज्यात 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचं नंतर समोर आलं. दिल्ली पोलिसांच्या या जीवघेण्या हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांचं डोकं फुटलं, कोणाचा हात मोडला तर कोणाच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. रक्ताने माखलेले विद्यार्थ्यांचे कपडे आणि त्यांच्या किंकाळ्यांनी दिल्लीचा परिसर हादरून गेला. लोकशाहीत आंदोलनाचा हक्क प्रत्येकाला आहे. मग या देशातील तरुणांना गुन्हेगारांसारखी आणि दहशतवाद्यांसारखी वागणूक का दिली गेली? हा एकच प्रश्न देशभरात चर्चेला आला. हा रक्तपात घडवून आणण्याचे आदेश नक्की कोणाचे होते? दिल्ली पोलीस स्वतःहून एवढा मोठा निर्णय घेऊ शकतात का, की यामागे केंद्रीय गृह मंत्रालयाचा थेट हात होता? हे सत्य बाहेर आणण्यासाठी थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडे माहिती अधिकारात अर्ज दाखल करण्यात आला आणि त्यांच्याकडे त्यांनी घेतलेल्या निर्णयांची व आदेशांच्या सर्टिफाईड कॉपीज मागण्यात आल्या. केंद्रीय गृह मंत्रालयाला 5 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातला पहिला प्रश्न, गृहमंत्री कार्यालय किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलीस किंवा सीएपीएफ किंवा आरएएफ यांना विद्यार्थी आंदोलन चिरडून काढण्यासाठी दिलेले कोणते लेखी आदेश, क्लिअरन्स किंवा फाईल नोटिंगची प्रत देण्यात यावी? म्हणजेच आंदोलन मोडून काढण्यासाठी थेट गृह मंत्रालयाकडून काही आदेश निघाले होते का, हे स्पष्ट व्हावे. दुसरा प्रश्न, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर, रबर बुलेट्स, प्लास्टिक पॅलेट्स आणि इतर शस्त्र वापरण्याचे अमानुष आदेश कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले? त्याच्या लेखी प्रती पुरवण्याची मागणी केली गेली. कारण कोणावरही गोळीबार किंवा रबर बुलेट्स चालवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची स्वाक्षरी लागते. तो अधिकारी नेमका कोण होता? तिसरा प्रश्न, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून रॅपिड ऍक्शन फोर्स आरएएफ आणि सीआरपीएफ ला जंतर मंतरवर तैनात करताना दिले गेलेले डिप्लॉयमेंट ऑर्डर्स आणि कारवाईचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल पुरवण्याची मागणी. नियम सांगतो की सैन्याला किंवा निमलष्करी दलाला तैनात करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असतात. चौथा प्रश्न, 12 बोर अँटी रायट गन्स, पॅलेट्स आणि अश्रुधुराच्या वापरासाठी केंद्रीय गृह मंत्रालय किंवा दिल्ली पोलिसांनी दिलेली मंजुरी आणि शस्त्रागाराचे रेकॉर्ड्स पुरवण्याची मागणी. आणि 5वा प्रश्न, या निर्घृण कारवाईत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि कारवाईचे जे अधिकृत अहवाल दिल्ली पोलीस किंवा सीएपीएफ ने गृह मंत्रालयाला सादर केले त्याच्या प्रती द्या.
हे 5 प्रश्न असे होते ज्यांची उत्तरं मिळाली असती तर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं रक्त सांडणारा खरा विलन देशासमोर आला असता. परंतु गृह मंत्रालयाने यावर काय उत्तर दिलं माहितीये? भारत सरकारचे अवर सचिव आणि CPIO अमित कुमार यांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हाला धक्का बसेल. ते उत्तरात अत्यंत निर्लज्जपणे म्हणतात, या CPIOच्या कार्यालयीन रेकॉर्डमध्ये अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. नो सच इन्फॉर्मेशन इज अवेलेबल इन द रेकॉर्ड्स ऑफ धिस CPIO. तथापि हा RTI अर्ज माहिती अधिकार कायदा 2005 च्या कलम 6(3) अंतर्गत पुढील माहितीसाठी CRPF आणि आसाम रायफल्सच्या CPIO कडे वर्ग म्हणजेच ट्रान्सफर करण्यात येत आहे. काय माहिती उपलब्ध नाही? हा देशातील जनतेशी आणि तरुणांशी केलेला सर्वात भयंकर विश्वासघात आहे. आता जरा विचार करा, दिल्ली पोलीस हे थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. CRPF किंवा RAF सारख्या निमलष्करी दलांची नियुक्ती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या स्वाक्षरीशिवाय देशात कुठेही होऊ शकत नाही. संसदेपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतर मंतरवर शेकडो पोलीस तैनात होतात, अश्रुधूर चालवतात आणि गृह मंत्रालय म्हणतंय की आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. गृह मंत्रालय स्वतःचा क्रूर चेहरा लपवण्यासाठी आणि ही वेळ काढण्यासाठी आता प्रकरण जाणीवपूर्वक CRPF आणि आसाम रायफल्स कडे ढकलत आहे. CRPF ही केवळ आदेश पाळणारी एक यंत्रणा आहे. आदेश देणारे तर गृह मंत्रालयात बसलेले आहेत. मग अमित शहा आणि त्यांचे मंत्रालय विद्यार्थ्यांच्या रक्ताचा हिशोब का लपवत आहेत? एकीकडे RTIच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांपासून पळ काढायचा आणि दुसरीकडे संसदेत तोंड लपवायचं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षाचे खासदार रोज संसदेत विचारतायत की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला, कोणी केला? परंतु गृहमंत्री अमित शहा संसदेच्या सभागृहात यायलाच तयार नाहीत. जेव्हा गृह मंत्रालय म्हणतं की त्यांच्याकडे माहिती नाही, तेव्हा याचा अर्थ 2 गोष्टी असू शकतात. पहिला अर्थ, गृह मंत्रालयाचा दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांवर काहीच ताबा उरलेला नाही. पोलीस कोणालाही न विचारताच थेट गोळीबार आणि लाठीचार्ज करतात, जे शक्यच नाही. आणि दुसरा अर्थ, गृह मंत्रालयानेच हा लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला होता आणि आता अंगाशी आल्यावर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि दोषींना पाठीशी घालण्यासाठी माहिती उपलब्ध नाही असा खोटा बनाव रचला जातोय. स्वतःचं अपयश आणि क्रूरता लपवण्यासाठी RTI कायद्याची अशी थट्टा उडवणं हा लोकशाहीचा खून नाही तर मग काय? आज जर देशातील जनतेने या अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही तर उद्या या देशात आपल्या हक्कांसाठी बोलणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज असाच लाठ्या काठ्यांनी दाबला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारने हे लक्षात ठेवावं की पोलीस बळाचा वापर करून किंवा कागदपत्र लपवून सत्य कधीच लपत नसतं. देशातील तरुण या अन्यायाचा हिशोब नक्कीच मागेल.